सियावर रामचंद्र की जय. हनुमानाने उड्डाण घेऊन सूर्याला गिळण्याचा प्रयत्न केल्यानंतर इंद्राच्या वज्राने तो जखमी झाला आणि या जखमी झाल्यानंतर पवनाच्या आग्रहाखातर, मारुताच्या आग्रहाखातर या मारुतीला विविध वरदान देऊन प्रचंड शक्तिशाली केलाय. मारुती देवाची कृपा म्हणून मोठा झाला असला तरीही अंगातल्या मरकटलीला कुठे संपतील? त्या संपणार नाहीत ना, कारण मरकट आहे, स्वभावतः नटकटपणा आहे. उचलणे, फेकणे, आदळणे, तोडणे, चावणे या गोष्टी ज्या एका मरकटाने कराव्यात ते करणारच आहे. आणि मारुती तर बालक आहे, अजून बालक मरकट आहे. बालकाचा नटखटपणा आणि मरकटाचा नटखटपणा दोन्हींचं मिश्रण आहे. विद्यावान जरी असला तरी नटखट आहे हे लक्षात ठेवावं, आणि वय कमी आहे. त्यामुळं मारुतीच्या नटखट चाळ्यांनी तो जंगलाचा परिसर सगळा अगदी आतंकित झालाय. त्याचे उपद्रव सुरू झालेले आहेत. एक तर प्रचंड शक्ती, कुणाला नियंत्रणात आणता येत नाही. कुठल्या मंत्रशक्तीचा, तंत्रशक्तीचा, अस्त्रशक्तीचा प्रयोग करावा तर मारुतीवर काहीच फरक पडत नाही. मग काय करावं? सहन करावं बापुडं. देवाचं लेकरू आपल्याकडे असतं बघा, राजकारण्याचं मोठं लेकरू असलं की त्यानं केलेल्या कृती सगळ्या क्षम्य असतात, सगळ्या क्षम्य असतात. साहेबांचं पोरगं ना, करणार काय? मालकाच्या पोरांनी केलेल्या कृती जशा गपचूप सहन करायच्या असतात, तसं देवाच्या लेकरांनी केलेल्या कृती सुद्धा गुपचूप सहन करायच्या असतात. तसे ऋषी मुनी देवाचं लेकरू म्हणून त्याचा खोडकरपणा सहन करत होते. काय करावं? ऋषी नदी किनारी गेले की त्यांचे कपडे उचलून पळून जा, त्यांची भांडी तोड, त्यांच्या यज्ञाचा विध्वंस कर, अचानक पाणी आणून टाकून दे, त्यांच्या वस्तू उचलून फेकून दे, त्यांनी खायच्या वस्तू जमा केल्या की त्या येऊन खाऊन टाक. असे अनेक उपद्रव हा बालक मारुती द्यायला लागलाय. आता माकडांचा उपद्रव होऊ लागला म्हणून लोक काही काळजी घेतात, फक्त आतल्या बाजूला ठेवून देतात. म्हणजे नको, त्यांनी खराब करायला नको, तोडायला नको. आपण असं करतोच की, गच्चीवर नको टाकू, माकडं फार त्रास देतात, तिथे नको ठेवू, माकडं संपवून टाकतील, ते फोडून टाकतील असं आपण म्हणतो. तसं ऋषी मुनींनी आपापल्या घरात या गोष्टी सुरक्षित ठेवायला सुरुवात केल्यात. पण मारुती घरात घुसून तोडू लागलाय. काय करावं, काय करावं, काय करावं हा प्रश्न सर्वांनाच वैताग आलाय. या ऋषी मुनींनी आता ठरवलंय की याला तर काय म्हणले, कुठल्या अस्त्राने नियंत्रणात आणता येत नाही, कशानेच आणता येत नाही. कारण पाण्यात बुडणार नाही, पाण्याचा त्रास नाही, त्यामुळं पाणी बाजूला करून ठेवावं तरी त्रास. आगीपासून याला कसलीच भीती नाही, त्यामुळं आगीच्या आत ठेवावं तरी त्रास. हा उड्या मारून कुठे जाऊ शकतो, घरात घुसू शकतो, तर त्याच्यामुळं त्रास. शेवटी सगळ्या ऋषींनी एकत्र आल्याने ठरवलं की म्हणले आता जरा याला जर नाही थांबवला ना तर हा लोकांचं जगणं मुश्किल करील. मग अरे काय आयडिया आहे, काय याला शाप देऊ. कसं असतं बघा, देवानं दिलेल्या वरदानाला शाप थांबवू शकतो. रावणाच्या कथेत आपण बघितलं ना, शाप मिळाला, कुठल्याही स्त्रीला तिच्या मनाविरुद्ध स्पर्श करशील तर तुझ्या मस्तकाचे शकल होतील. झालं. बिचारा रावण बिचाराच की, इच्छा असून शक्ती असून काहीच करू शकत नव्हता. शाप मिळाला होता, वानराच्या कुळाकडूनच तुझ्या राज्याचा नायनाट होईल. शाप मिळाला होता, या इक्ष्वाकू वंशात जो जन्माला येईल तोच तुझ्या आयुष्याचा अंत करणारा असेल. या सगळ्या शापानी रावणाच्या एकूण कारकिर्दीच्या शेवटाची तयारी झालेली होती. ते म्हणले आपण याला शाप देऊ म्हणजे कसं तरी याचे आत्ताच्या लीला तरी थांबल्या जातील. पण शाप द्यायचा आहे तर अडचण एक होती हो. ज्या कारणाने मारुतीला इथं आणलाय, या पृथ्वी तलावरती त्याला आणलाय, ते कारण तर पूर्ण झालं पाहिजे. ते तर त्या कार्याची सिद्धता व्हावी यासाठीच मारुतीचं असणं आवश्यक आहे. मग म्हणले काय करायचं? आपण असा शाप देऊ की त्याच्या आत्ताच्या कृती थांबतील, पण पुन्हा त्याला आवश्यक असलेल्या वेळी त्या वापरात आणता येतील. ठीक आहे. मग सगळ्या ऋषींनी मिळून मारुतीला एक शाप देऊन टाकला. ते म्हणाले
तू ज्या विद्येच्या जोरावर उड्या मारतोयस ना, त्या विद्येचं तुला या क्षणापासून विस्मरण होऊन जाईल. तुझ्यातल्या दिव्य शक्ती विसरून जाशील, तुला मिळालेले वरदान विसरून जाशील आणि एका सामान्य जीवाप्रमाणे जगशील. पण ज्यावेळी तुझ्या खऱ्या कार्याची आवश्यकता असणार आहे, तेव्हा कोणीतरी एक तुला त्याची आठवण करून देईल आणि ती आठवण करून दिल्यावरती तुला त्या शक्ती परत मिळतील आणि तू तुझ्या त्या शक्तीनुसार आपलं निहित कार्य, निश्चित केलेलं कार्य पार पाडशील. विधाता देव निसर्ग कशी व्यवस्था करतो बघा. योग्य वेळी योग्य व्यक्तीकडून त्या सगळ्या दिव्य शक्ती हनुमानाला मिळतात. योग्य वेळी मागायचे कधी? योग्य वेळी. वापरायचे कधी? योग्य वेळी. मध्ये कारण नसताना वापरायचं नाही. म्हणजे आहे अपने पास, करत राहा. आहेत माझ्याजवळ पैसे, खर्चून टाकीन, कामाच्या वेळेला संपून जातात. मग बचत करा. योग्य वेळी जी वेळ कमवण्याची आहे त्या काळात कमवा. ज्या वेळेला कमाई बंद होईल त्यावेळेला ते साठवून ठेवा. ज्या वेळेला वापरणं आवश्यक असेल त्यावेळेला ते वापरा. तुम्ही जर कमवत राहाल, खर्चत राहाल, तर आयुष्याच्या उत्तरार्धात काय मिळणार आहे? काहीच नाही, ठेंगा. तशी शक्ती योग्य वेळी प्राप्त करावी, तिला सुरक्षित ठेवावं आणि योग्य वेळी ती वापरावी, हा संदेश आहे. हे लक्षात ठेवलं पाहिजे. म्हणजे मारुतीला शाप दिला म्हणजे मारुती वाईट होता असं नाही आहे. अर्जन कधी करावं, खर्च कधी करावा, सुरक्षित कधी ठेवावं, हे ज्याला कळतं तो आपल्या शक्तीचा सदुपयोग करू शकतो. धन, शक्ती, बुद्धी आली आहे म्हणून कुठेही खर्च करायची का? नाही, कळलंय मला खूप मोठं ज्ञान मिळालंय, गेलो मी सकाळी तिथे बसून ते ज्ञान देऊ लागलो. उपयोग काय? उपयोग काय? ते त्यावेळी दिलं पाहिजे ज्या वेळेला ते घेण्यासाठी लोक तुमच्या समोर येतील. म्हणून हनुमंताला हा शाप आहे. कोणता? आता तुला जी विद्या मिळालेली आहे त्या विद्येचं विस्मरण तुला होईल, पण ज्यावेळी तुला ती विद्या आवश्यक असेल त्यावेळी कुणीतरी तुझ्या शक्तीची आठवण करून देईल आणि तुला ती प्राप्त होईल. आता या क्षणापासून बाल हनुमानाला मिळालेली विद्या विस्मृतीत गेलेली आहे, ती पुढे समुद्र उल्लंघनापर्यंत विस्मृतीत आहे. मधला काळ खूप मोठा आहे. ती कथा मोठी रंजक आहे. काय काय झालंय आणि का झालं नाही, म्हणजे एवढी सगळी शक्ती होती तर का करू शकला नाही, याचं ते उत्तर आहे. समुद्र उल्लंघनापर्यंत हनुमानाला आपल्यातल्या दिव्य शक्तींची जाणीव नव्हती, ज्या सहजपणे वानरांना उपलब्ध होत्या. त्याच शक्तीचा रूप बदलण्याचा वापर तेवढा तो करू शकायचा. ज्ञान मात्र होतं, फक्त दिव्य शक्तीचं विस्मरण झालेलं होतं ते समुद्र उल्लंघनापर्यंत. हे विस्मरण झाल्यानंतर हनुमान एका सामान्य माकडाप्रमाणे, वानराप्रमाणे राहू लागलेला आहे. पुढे काय काय घडलंय ती कथा थोडक्यात पुढच्या भागात सांगतो आणि रामदरबारातही काय होतंय तेही सांगतो. सियावर रामचंद्र की जय.